नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 8वीच्या मुलीसोबत उसाच्या शेतात घेऊन गेले, आळीपाळीने अत्याचार केला. फोन करून मुलीला बोलावून उसाच्या शेतात घेऊन गेले, आळीपाळीने अत्याचार केला. विरोध केल्यावर मारहाण करण्यात आली आणि धमकी दिली. त्या मुलीला विवस्त्र करून आरोपी कपडे घेऊन फरार झाले. सांगलीच्या ईश्वरपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 8वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. आरोपींचे नाव ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे असे आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवयीन पीडित मुलगी ही आपल्या आईसोबत ईश्वरपूरमध्ये राहते. मंगळवार रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ऋतिक महापुरे यांनी पीडितेला फोन करून ईश्वरपूरमधील शिराळा नाक्यावर बोलावून घेतलं. त्यानंतर ऋतिक आणि आशिष या दोघांनी तिला दुचाकीवरून तुजारपूर फाट्यावरील एका उसाच्या शेतात नेले. तिथे दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. यावेळी तिने विरोध केला असता तिला त्यांनी मारहाणही केली. एवढेच नाही तर तिच्यावर अत्याचार केल्यानंतर दोघांनी तिला विवस्त्र अवस्थेत सोडून तिचे कपडे घेऊन घटनास्थळावरून फरार झाले. यानंतर पीडिता ही विवस्त्र अवस्थेत ईश्वरपूरच्या दिशेने चालत जाताना काही जणांना निदर्शनास आली. त्यांनी तिला तातडीने कपडे दिले आणि ईश्वरपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतलं. पोलिसांनी चौकशी केली असता तिने घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी ऋतिक दिनकर महापुरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. एवढेच नाही तर त्याच्या विरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.